पुणे के सैयदनगर इलाके में पुलिस ने निकाला स्थानीय अपराधी रिजवान उर्फ टीपू पठान और उसके साथियों का जुलूस। मैं रफीक कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। कुछ ही दिन पहले पुणे के सैयदनगर इलाके में यहां का एक स्थानीय अपराधी है टीपू उर्फ रिजवान पठान। इसने अपना जन्मदिन बड़े जोरदार तरीके से मनाया था। गाने बजाए गए थे, बाप तो बाप रहेगा, बहरहाल भाई का बर्थडे है, ऐसे सभी गाने जो बजते हैं। उस पर फिर पुलिस ने एक मामला इनके खिलाफ दर्ज किया। अब मामला दर्ज करने के बाद 2 दिन पहले यानी शनिवार को पुलिस ने रिजवान पठान उर्फ टीपू पठान और उसके साथियों का जुलूस निकाला। और क्या पुलिस ने लोगों से जानकारी साझा की और क्या अपील की, देखिए इस वीडियो में। असेल, कुणाकडे खंडणी मागितली असेल किंवा कुणाकडून भीतीपासून पैसे मागितले असेल किंवा घर खाली केलं असेल तर आम्ही तुम्हाला जाहीर आवाहन करतो की तुम्ही न घाबरता आमच्याकडे तक्रार करा। तुमच्यासोबत पोलीस आहे, तुम्हाला कुणाला घाबरायची गरज नाही आहे। आम्ही नेहमी तुमच्या मदतीसाठी आहोत। आपल्या एरियामध्ये कुणीही भाई राहणार नाही आणि भविष्यात असे भाई कुणी पैदा होणार नाही आणि झालेच पैदा तर आम्ही त्याची अशी अवस्था करू। ज्यांना आपल्याला तक्रार करायची आहे, मी पुन्हा जाहीर आवाहन करतो, त्यांनी काळ्यापडा पोलिसांमध्ये यावं आणि आमच्याकडे तक्रार करावी। आणि जरी आमच्याकडे करायची नसेल तर आमच्या वरिष्ठ कार्यालयात सुद्धा जाऊन तुम्ही तक्रार करू शकता। तुमचं नाव गोपनीय असेल किंवा तुम्ही आम्हाला गोपनीय माहिती सुद्धा देऊ शकता की यांनी कुठे कुठे काय काय कांड केलेलं आहे। तर सर्व नागरिकांना विनंती आहे की कुणीही घाबरायचं काम नाही, आम्ही पोलीस तुमच्या सोबत आहोत। थँक्यू। टीपू पठाण, त्याचा भाऊ इजाज पठाण व त्याचे इतर साथीदार यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सर्वांना अटक करण्यात आलेली आहे। टीपू पठाण यांनी त्या भागामध्ये यापूर्वीही गुन्हेगारी कृत्य केलेलं असून त्याच्यावरती विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत। त्या दृष्टीनं आम्ही त्याच्यावरती मोक्कासारखी कारवाई करण्यासाठी सुद्धा पूर्णपणे चाचपणी करत आहोत। आणि आपल्या माध्यमातून मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो की अशा पद्धतीनं जर कोणी दहशत पसरवत असतील, गुन्हेगारी कृत्य करत असतील तर त्यांना आम्ही जागेवरच ठेचून काढू आणि कडक कारवाई करू। सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण पुढे या, आम्ही आपल्या सोबत आहोत। आपल्याला जर अशा इसमांकडून काही त्रास झालेला असेल, आपल्या सोबत असं काही जमिनीच्या किंवा मालमत्तेच्या अनुषंगानं काही बळजबरीनं ताबा घेण्याचं काही कृत्य घडलं असेल तर निर्भयपणे आपण समोर येऊन पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी आणि निश्चिंत राहा, आम्ही अशा गुन्हेगारी परिस्थितीला काढू।